आता सध्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अनिल परवारमध्ये सध्या कोणत्या तरी विषयावरून आता सध्या संभाषण सुरू आहे। या मेळाव्याची तयारी नेमकी कशा पद्धतीने आली या दोघांमध्ये आता सध्या चर्चा सुरू आहे। निश्चित त्यामुळे एकंदरीतच सकाळपासून आपण पाहत होतो की मनसे नेत्यांकडून या सगळ्या वरळी डोम परिसराची पाहणी केली जात होती, आढावा घेतला जात होता आणि आता दोन्ही पक्षांचे जे प्रमुख नेते आहेत ते एकमेकांशी चर्चा करत असल्याचं सध्या दिसून येतंय। त्यामुळे मुद्दा मराठीचा आणि आवाज ठाकरे बंधूंचा असं सुद्धा आता या निमित्तानं बोललं जात आहे। त्यामुळे आता मराठीच्या भाषेसाठी, मराठी माणसासाठी हे दोन्ही बंधू आज एकत्रित येत आहेत आणि याच एकत्रीकरणानंतर राजकीय वर्तुळामधली अनेक समीकरणं आगामी निवडणुकांच्या संदर्भामध्ये बदलू शकतात। निश्चित ज्या प्रकारे आपण ही दृश्य पाहिलेली आहेत सिद्धेश, खरं तर खासदार संजय राऊत, अनिल परब आणि त्यांच्या सोबत मनसे नेते अभिजित पानसे देखील या ठिकाणी पाहायला मिळाले। त्यामुळे एकंदरीतच आता जशी जशी वेळ जवळ येते तसे तसे नागरिकांची उत्सुकता वाढली आहे। ज्या कमेंट टाकून स्वतःला सिक्युरिटी मिळवण्यासाठी जे उद्योग चालू झालेत, हे उद्योगपतीने हे मुद्दाम करणारे उद्योग आहेत, तर त्याला हात जोडून विनंती होती, पण जर ऐकत नसेल तर यांच्या भाषेत हात सोडून आता बात करणार। पण काय नेमक्या भावना आहेत, कारण दोन बंधू एकत्रित आलेले नाही आहेत, तर मनसैनिक आणि शिवसैनिकांची मनं जुळली गेलेली। मला तर वाटतं हा महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस आहे। हा विजय उत्सव काय फक्त ह्या डोममध्ये साजरा होत नाही, महाराष्ट्रातला तमाम मराठी माणूस हा विजय उत्सव साजरा करतोय। मराठी माणसाची एकजूट झाली तर काय होऊ शकतं ते मला असं वाटतं हे या सरकारनेही बघावं आणि सरकारला नमवण्याचं काम हे या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी एकत्र येऊन केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर फक्त दोन बंधू एकत्रित येत नाहीयेत, तर महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिकांची मनं सुद्धा जुळलेली आहेत। कारण मागील अनेक वर्षांपासून मनसेचे संदीप देशपांडे आणि किशोरी पेडणेकर यांच्यातला जो संघर्ष आहे तो आपण पाहिलेला आहे। मात्र आता हे दोन बंधू एकत्रित येत असताना ह्या दोघांनीही हस्तांदोलन केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, वरळी, मुंबई। त्यामुळे एकंदरीतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, त्याचबरोबर मनसे असेल, हे फक्त पक्षप्रमुख आज एकत्र दिसत नाहीये, तर या पक्षांमधले इतर पदाधिकारी, नेते देखील आज एकमेकांशी चर्चा करताना एकत्र पाहायला मिळतात। खरंय। त्यामुळे अंकिता, जर आपण गेल्या काही दिवसांत किंवा गेल्या काही वर्षांपूर्वीचा जर इतिहास बघितला तर एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप असतील, टीका टिप्पणी असेल, या सगळ्यामधून आज ज्यांच्यावरती टीका टिप्पणी केली जाते, आरोप प्रत्यारोप केले जातात, मगाशी जसं आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं की किशोरी पेडणेकर आणि संदीप देशपांडे ज्यांनी एकमेकांवरती एकेकाळी खूप आरोप केले, प्रत्यारोप केले, मात्र आज हेच दोघं एकमेकांच्या हातामध्ये हस्तांदोलन करताना या निमित्तानं पाहायला मिळतात आणि हीच ताकद आहे मराठीची। निश्चित त्यामुळे एकंदरीतच या मराठीच्या विजयी मेळाव्यासाठी आता खासदार संजय राऊत वरळी डोम इथे दाखल झालेले, त्यांच्याकडून या सगळ्या परिसराचा आढावा घेतला जातोय। खरं तर अगदी सकाळची काही दृश्य आपण पाहिली होती ज्यावेळी हा वरळी डोम पूर्णपणे रिकामा होता आणि आता अवघ्या एका तासाभरात हा वरळी डोम परिसर पूर्णपणे कार्यकर्त्यांनी गच्च भरलेला दिसून येतोय। खरंय। त्यामुळे जर आपण आता जसं तू म्हणालीस की जो हे सभागृह आहे, हे सभागृह जे आहे ते आता पूर्णपणे सर्व कार्यकर्त्यांनी भरून गेलेलं आहे, नेत्यांनी भरून गेलेलं आहे। सोबतच ज्या मराठी कलाकारांवरती सुद्धा गेल्या काही दिवसांपासून मराठीच्या मुद्द्यावरती बोट ठेवलं जात होतं की मराठी कलाकार कुठे गेले याच्यामधले, आज तेच मराठी कलाकार आज एकाच छताखाली आलेले आहेत आणि केवळ एकवटले आहेत, ते म्हणजे फक्त आणि फक्त मराठी भाषेसाठी, मराठीच्या मुद्द्यासाठी। त्यामुळे मराठीचा मुद्दा ज्या प्रकारे राज्य सरकारच्या त्रिभाषा धोरणाविरोधात ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली होती, त्यानंतर राज्य सरकारने आपल्या निर्णयावरून युटर्न घेतला आणि त्यानंतर हा जो विजयी मेळावा आहे त्याचं रूप आणखीनच महाराष्ट्रभरात वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय, कारण त्याचा पुरावा देणारी ही दृश्य सध्या आपल्या समोर येत आहे। जर आपल्या महाराष्ट्राचा जर इतिहास बघितला तर आपला महाराष्ट्र हा संघर्षातून गेलेला आहे। महाराष्ट्राची निर्मितीच एका प्रकारे, त्यामुळे आपण पाहतोय की उद्धव ठाकरे यांची राजकीय वर्तुळामध्ये कशा पद्धतीने एंट्री झाली होती। 1997 साली त्यांची राजकारणामध्ये एंट्री झालेली होती। 2003 मध्ये महाबळेश्वर मधील शिवसेनेच्या अधिवेशनात एकमतानं पक्षाची धुरा त्यांनी सांभाळली। त्यानंतर 2003 मध्ये उद्धव यांच्या नावाचा प्रस्ताव राज ठाकरेंनीच बाळासाहेब ठाकरेंसमोर ठेवला। त्यानंतर 2003 मध्ये बाळासाहेब ठाकरेंसमोरच पक्षाची धुरा उद्धव ठाकरेंनी हाती घेतली। त्यानंतर 2009 आणि 2014 मध्ये लोकसभेची निवडणूक युतीमध्ये एकत्रित लढले गेले आणि त्यानंतर 2009 ते 14 मध्ये विधानसभेची निवडणूक त्यांनी वेगवेगळी लढवली। त्यानंतर 2009 आणि 2014 मध्ये मग युती सरकारमध्ये उद्धव ठाकरे सामील झाले।
आणि यानंतर 2019 मध्ये स्वतंत्र पक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली. त्यानंतर 2019 मध्येच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली. निश्चित. आणि त्यानंतर 2024 मध्ये इंडिया आघाडी सोबत त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली. 2025 मध्येच इंडिया आघाडी सोबत विधानसभेची निवडणूक उद्धव ठाकरेंनी लढवली. याबरोबरच 2025 मध्येच येणाऱ्या बीएमसी निवडणुकीत आता ते कोणासोबत जाणार हे चित्र सध्या जरी स्पष्ट नसलं तरी याच संदर्भात आज या मेळाव्याकडे लक्ष लागले. त्यानंतर 2025 मध्येच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कोणासोबत जाणार हे अद्याप ठरायचं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंचं या संदर्भामध्ये कधी ठरणार, कशा पद्धतीनं राजकीय गणितं बदलतात, उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत युती करतात का, बीएमसी मध्ये आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये हे दोन्ही बंधू एकत्रित लढतात का, हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. निश्चित. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या आजच्या या मेळाव्याचं काउंटडाऊन सुरू झाल्याचं सध्या पाहायला मिळतं. या ठिकाणी सध्या संगीत जो आहे, संगीताचा सोहळा जो आहे तो सध्या साजरा केला जातोय. हा संपूर्ण वरळी डोम परिसर कार्यकर्त्यांनी गच्च भरून गेलाय. कलाकार मंडळी असतील, पदाधिकारी असतील, नेते असतील, मराठी माणूस असेल, आज या ठिकाणी दाखल झालाय. खरंय, प्रत्येक जण प्रत्येकाच्या अंगामध्ये एक प्रकारची ऊर्जा संचारलेली आहे. ती म्हणजे या दोन्ही बंधूंना बघण्याची जी उत्सुकता आहे, जी आतुरता आहे, ती आता एक अवघ्या काही मिनिटांमध्ये, अवघ्या काही क्षणांमध्ये ही आता संपुष्टात येईल. आणि ते जे चित्र असेल व्यासपीठावरचं हे अत्यंत बघण्यालायक असणार आहे. मी जसं मगाशी म्हणालो तसा महाराष्ट्र राज्याचा जर आपण इतिहास बघितला तर हा महाराष्ट्र हा एका संघर्षातून या महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. आणि अखेर आज तोच संघर्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. खरं म्हटलं तर हा ठाकरे बंधूंनी हा विजय मेळाव्यापेक्षा आभार मेळावा केला पाहिजे. आणि जो चुकीचा निर्णय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना जो त्यांनी हिंदी सक्तीचा जो निर्णय घेतला, जो त्यांनी निर्णय जो त्रिभाषीय सूत्राच्या संदर्भातला जो अहवाल त्यांनी स्वीकृत केला, त्या संदर्भात जो त्यांनी चुकीचा निर्णय घेतला तर त्याला सुधारण्याचं काम माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी केला. आणि म्हणून त्यांनी आजच्या मेळाव्यात फडणवीस साहेबांचा आभार मानला पाहिजे. आणि याच्यात विजय मेळाव्यापेक्षा आभार मेळावा त्यांनी केला पाहिजे. त्यामुळे एकंदरीतच नुकतीच जी अपडेट आपल्या समोर सध्या येते, सभास्थळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय. कारण ज्यावेळी राज्यभरातून कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होते, अगदी काहीच वेळापूर्वी वरळी डोमच्या प्रवेशद्वारावर मोठा गोंधळ झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. नक्कीच. त्यामुळे आता तो गोंधळ जरी आता निवळला असला तर निवडणुका आता एकत्र लढणार का या संदर्भातली घोषणा आज या मेळाव्यामध्ये होणार का हे पाहणं महत्त्वाचं